आवडीच्या वतीने कसं केलं जाईल, त्याचा बोर्ड लावला जाईल, त्याचा उद्या संध्याकाळी आपण नियोजन करूया. उद्या संध्याकाळी 9 ते 10 आम्ही रात्रीच्या वेळेला नियोजन असतो. जरांगे साहेबांचं काम अतिशय चांगलं आहे. मराठ्यांना एक न भूतो न भविष्यती असं नेतृत्व मिळालं आणि एका छताखाली कसं एक देश एकसंघ ठेवायचा असेल तर त्या देशाला एक झेंडा लागतो, देशाला एक नेतृत्व लागतं, देशाला एक गीत लागतं देशाचं म्हणून. तसं मराठा समाजाचं एक नेतृत्व नव्हतंच. मोर्चे 100 निघाले, लाखोचे निघाले, 1 कोटीचे निघाले, पण प्रत्येक मोर्चाचं नेतृत्व वेगवेगळ्या लोकांनी केलं. त्यामुळे त्या मोर्चाचा म्हणावं तसं काय इफेक्ट सरकारवर झाला नाही. मात्र जरांगे पाटील एकमेव व्यक्ती आपल्याला मिळालेली आहे, की दैवी देणगीच आहे आणि मराठा समाजाला जागं करण्याचं काम आपण करत आहात. आम्हीही करू, जागं करावंच लागेल. आपल्या मुलाबाळांसाठी, मुलांच्या मुलांसाठी शिक्षणामध्ये डिग्री असेल, डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, त्याच्यामध्ये प्रचंड फी माफीचं धोरण ओबीसी समाजाला आहे. आणि हे निश्चित आहे की वाढीव आरक्षण आपल्याला कायद्यानं मिळू शकत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे समाजाला समजून सांगितलं पाहिजे की आपल्याला कुठल्या तरी जातीतच घातलं पाहिजे, चालू आरक्षणामध्येच म्हणजे ओबीसीतच घातलं पाहिजे. आणि हे जरांगे पाटील अति तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बोलत आहेत. म्हणजे हायकोर्टचे जज असो किंवा सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज असो, त्यांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे कानामध्ये की बाबा तुम्हाला आरक्षण कधी मिळणार आहे, ह्या कुठल्या तर ओबीसीच्या गटात कुठल्या तरी एसटी, एसटी, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती जमाती, भटक्या जमाती याच्यामध्ये नाव टाकल्याशिवाय जातीला आरक्षण कधीच नसतं. ग्रुपला आरक्षण असतं. आता एससी मध्ये अनेक जाते, 10-15 जाते, ओबीसी मध्ये अनेक जाते, आपली एक जात त्यात समावेश झाली काही बिघडत नाही. ऑलरेडी 50% मराठ्यांचे ओबीसी दाखले निघाले. राहिला फक्त 50%. आपला पश्चिम महाराष्ट्रातला समाज जास्त राहिला की त्याचे कुणबीचे दाखले निघत नाहीये, कारण त्याची कुणबी नोंद त्या आपल्या भागात कमी आहे, खूप कमी आहे. एका दुसरा सापडेल. आता आमच्या समाजाची 100 घर आहे, पण कुणाचं सुद्धा कुणबी कुठंच नोंद नाही. आम्ही तपासलो म्हणजे पार 1921 पासून तपासला. आमच्या वडिलांचा जन्म 1921 झाला. 21 पासूनचे दाखले काका लोकांचे वगैरे तपासले, चुलत काकांचे तपासले. मी स्वतः मुख्याध्यापक होतो, रिटायर्ड झालो, त्यामुळे त्या शाळेचं रजिस्टरच माझ्याकडे होतं. मी शाळा ओपन झाली त्यावेळेपासून सगळं काढून बघितलं. 21 सालापासूनच माझ्याकडे रेकॉर्ड आहे, पण त्यात कुणाचीही कुणबी नोंद आपल्या या भागात सापडलेली नाही. त्यामुळे ती अडचण आहे. आणि म्हणून जरांगे साहेबांचं मत आहे की सरसकट मराठ्यांचं नाव ओबीसीत घालणं गरजेचं आहे. आणि हे पश्चिम महाराष्ट्रातले लोक अजून म्हणावं तितके जागे झाले नाही. तुम्ही बेडक खूप जागे झालाय, त्यामुळे बेडक लोकांचे, मराठा लोकांचे मी आभारच मानतो. आणि तुम्ही या गावागावी फिरून जे प्रचार करायला लागला, मराठ्यांना जागरूक करायला लागला, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आम्ही यापुढे तुमच्या पाठीशी राहू, आम्ही काम करू. आम्ही आता ठरवलेलं आहे की दर महिन्याला हा प्रश्न मिटो न मिटो, दर महिन्याला आम्ही इथं रविवारी संध्याकाळी बसायचं आमचं ठरलेलं आहे. मग राजकारण बाजूला, ते बाजूला आणि निश्चितपणानं 8 तारखेच्या कार्यक्रमाचं आपण चांगलं सुनियोजन करू. आणि मी सवळी गावच्या सर्व मराठा समाजाच्या वतीने आपल्याला गावी देतो की चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्ही या कामात करू. आणि ते गरजेचं आहे. आम्ही आमच्यासाठी करतोय, इतरांसाठी करत नाही. आपण साहेब सर तुम्ही चांगलं